चला सामन्याला सुरुवात करायची आहे. नो बॉल आणि चौकार, पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय सुमेश यांनी. यश यांचं आगमन झालेलं आहे, यश चिंचरकर. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. चौकार, पुन्हा एकदा चौकार आलेला आहे आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 9. एक चेंडू 9 धावा. सुंदर असा हा चौकार कुणाल यांच्या बॅटीतून येताना. एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 14. एक धाव. चला स्विंग किंग्स यांचे सगळे प्लेयर इन झालेत माझ्या मते. अभिषेक शर्मा हे बाद झालेले आहेत वर्ल्ड कप फायनल मध्ये. एक धाव. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 17. 5 चेंडू 17 धावा. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. सुंदर असा चौकार सुमेश यांच्या बॅटीतून आणि हे पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 21. 20 रन, 21 रन्स ऑन दी बोर्ड, माफ करा, 21 धावा झालेल्या आहेत. चला पंचांनी निर्णय कळवायचा. एक धाव. थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला दिसतंय अनिकेत यांच्याकडून. आता त्यांची जागाच बदलून टाकली आहे. नो बॉल आणि चौकार. 5 धाव भेटलेले आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 27. भाविन राजा यांना विनंती, आम्हाला मॅच दिसत नाही. भाविन राजा तुम्ही सरकून बसा. सुंदर असा हा चौकार. एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 32. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकामधील 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. नो बॉल आणि गडी बाद झालेला आहे. बॉल काउंट झालाय.
चला आता फलंदाजीसाठी आले ते म्हणजे रोहित. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. चला दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 33. एक गडी बाद. चला बॉलरचं नाव काय आहे? भरत आला परत. आत्ताच आलाय माझ्या मते. पहिलं षटक घेऊन येत, तिसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे भरत. व्हाईट बॉल. चौकार. झणझणीत एकदम चौकार मारलेला आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 38 रन्स. 2 चेंडू फेकले गेलेले आहेत. व्हाईट बॉल. थोडीशी गचाळ अशी गोलंदाजी आपल्याला दिसते भरत यांच्याकडून. चला पंचांनी निर्णय कळवायचा आहे. एक धाव. चला पंचांनी निर्णय सांगायचा आहे आणि पंचांनी थोडं लक्ष द्यायचंय. एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 40. सुंदर असा हा चौकार. आणि तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामधील 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. 44 धावा झालेल्या आहेत. गाडीनी जरा 10 मिनिटात थांबायचंय. चला गाडीनी 5 मिनिटं थांबायचंय. तुमची गाडी सोडण्यात येईल. 5 मिनिटं फक्त थांबा. नो बॉल आणि आज चौकार. 5 रन आलेले आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 49 धावा बोर्डवरती लागलेल्या आहेत. पन्नास धावा झालेल्या आहेत. एके स्ट्रायकर्स एकता यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हाईट बॉल. चला हे षटक संपवलंय ते चौकार आणि एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 55. 55 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक घेऊन येत आहे ते म्हणजे बॉलरचं नाव काय? अमित. एक धाव. या एकी धावीनी धावसंख्या झाली ती म्हणजे 56.
ते बघा थोडस गचाळ यष्टीरक्षण ऋषी यांच्याकडून आणि 5 धावा भेटलेल्या आहेत. माफ करा 4 धावा भेटलेल्या आहेत. नो बॉल, सरपटी बॉल टाकलाय. एकूण धाव संख्या झाली ती म्हणजे 61, 61. चौकार, 65 धावा झालेल्या आहेत या चौकारांनी. 3 चेंडू फेकले गेलेले आहेत चौथ्या षटकामधले. एक गडी बाद. वाईट बॉल, खूपच लांब, एकदम मोठा वाईट टाकलाय अमित यांनी. वाईट बॉल. षटकार मारलाय कुणाल यांनी. चला शेवटचा षटक चालू आहे. शेवटच्या षटकामधले 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. एकूण धाव संख्या झाली ती म्हणजे 67, 67. एक 2 गडी बाद. चौकार. 70 धावा झालेल्या आहेत, म्हणजे माफ करा 71 धावा झालेल्या आहेत. हायेस्ट स्कोर NPL चा AK स्ट्रायकर्स यांनी मारलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत AK स्ट्रायकर्स एकता यांच्यासाठी. नो बॉल. अशा 2 धावा भेटतील आताच्या. अनिकेत यांच्याकडून थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण दिसते आपल्याला. वाईट बॉल. एकूण धाव संख्या झाली ती म्हणजे 74. चौकार. चला 4 षटकांच्या अखेरीस एकूण धाव संख्या झाली ती म्हणजे 78. आणि जर हा सामना स्विंग किंग्स यांना जिंकायचा असेल तर त्यांना एकूण 79 धावा करायच्या आहेत 24 चेंडूंमध्ये. चला पडदे खोलून घ्या, पडदे खोलून घ्या, गाडी जाऊ द्या. चला पडदे खोलून घ्या, गाडी जाऊ द्या. एकोणऐंशी धावांची आवश्यकता आहे. गाडी जाते आहे. सामन्याला लगेच सुरुवात. दादा ते बांधून घे, रिटर्न बांधून घे. गाडी आली आली आली. या एके स्ट्रायकर एकतामध्ये एक नावाजलेले असे गोलंदाज आहेत ते म्हणजे भावेश. यांना षटक भेटतं की नाही ते बघूया आता आपण. एके स्ट्रायकर्स या संघात मोठे गोलंदाज आहेत भावेश केळुसकर. यांना शतक भेटतं की नाही बघायचं आता. आणि गोराईमधील नावाजलेले असे गोलंदाज दीपक माने उर्फ झंप्या. यांना सुद्धा आता षटक देणार आहेत की नाही ते आता बघूया. चला पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही फलंदाज आलेले आहेत. चला एके स्ट्रायकर्स एकता तुम्ही तुमचं क्षेत्ररक्षण लावून घ्या. नॉन स्ट्रायकरचं नाव काय आहे? सुमित. नवीन बॉल द्यायचा पंचांना.
चला पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. गणपती बाप्पा मोरया. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलं षटक घेऊन आले ते म्हणजे रोहित. त्यांचा सामना करतील भरत. शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवदीप मित्र मंडळ आयोजित NPL सीझन 2 दिवस दुसरा. पहिल्या चेंडूवर गडी. चला पंचांनी निर्णय कळवायचा आहे. डॉट बॉल. चौकार. पहिला चौकार आलाय. एकूण धावसंख्या झाली ती 4 आणि SK थोडं गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला दिसताना सीमेरेषेवर. चला पंचांनी निर्णय कळवायचा आहे आणि गडी धावबाद झालेला आहे. सुंदर अशी थ्रो केली गौरव यांनी सीमेरेषेवरून आणि तेवढंच सुंदर एशी रक्षण आपल्याला दिसतंय ते सचिन यांच्याकडून. जर कुणाला स्क्रीनवर मॅच बघायची असेल त्यांनी भावेश तिळवे यांच्याकडे कॉन्टॅक्ट करायचा आहे बटरकडे. चला सामना चालू ठेवायचा आहे. नितीन आता हे आलेले आहेत फलंदाजीसाठी. पहिला चेंडूवर चौकार मारलेला आहे नितीन उर्फ पेडा. पुन्हा एकदा चौकार मारलाय. एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 12. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. षटकार मारलाय. बॉल काउंट होईल. DJ. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13. गोराई मधील नावाजलेले फलंदाज आता फलंदाजीसाठी उतरलेत ते म्हणजे अनिकेत शिंदे. पण त्यांचं नशीब थोडंसं चुकलंय. ते आता नॉन स्ट्राईक वर आलेत. त्यांना वाटलं स्ट्राईक भेटेल. बॉलरचं नाव आहे योगेश शेट्टी उर्फ योगी अण्णा. चौकार. एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 17. 2 गडी बाद. दुसरं षटक चालू झालेलं आहे. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे.
चला आता अनिकेत शिंदे आता हे फलंदाजीसाठी आलेले आहेत. जर अनिकेत शिंदे यांनी 3 चौकार मारले तर त्यांना भाविन राजा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण भावेश यांच्याकडून. भावेश पहिला स्वतः स्टॉप झाले, नंतरला बॉल स्टॉप केला. थरथरी फिल्डिंग. सुंदर झेल घेतलेले योगेश शेट्टी यांनी स्वतःच्या जागेवर झेल घेतली आहे. रोहित शर्मा आणि MS धोनी सोबत आहेत. वाईट बॉल, खूपच लांब वाईट टाकलाय. रोहित मिस्त्री यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, उर्फ बाबू. बघा अनिकेत शिंदे, तुमच्यासाठी अजूनही तुमचं पारितोषिक जिवंत आहे. आणि आता एकदम उत्कृष्ट गोलंदाज गोराईमधील दीपक माने काय कामगिरी करतात आपल्या संघासाठी बघूया. डॉट बॉल. अनिकेत शिंदे यांना थोडा चेंडू समजला नाही, ते फक्त बॅट आपटतायत. पहिला चौकार आलेला आहे अनिकेत शिंदे यांच्याकडून. 2 चौकार यायचे बाकी आहेत. भाविन राजा, जर 3 चौकार मारले तर तुम्हाला 500 रुपये द्यायचे आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला दिसतंय, ते अमोल यांच्याकडून. AK स्ट्रायकर्स यांचे सर्व थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण करताना. एकूण धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 24. 3 गडी बाद, तिसरं षटक चालू आहे. डॉट बॉल. डॉट बॉल आहे, डॉट बॉल. चला फिरकी गोलंदाजी करताना दीपक माने. सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना ते म्हणजे भावेश. ओहो हो 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 हो, आणि कॅच पकडली आहे भावेश यांनी. दोनदा त्यांनी वरती उडवला आणि तिसऱ्यांदा स्वतःच्या हातात घेतला. ते बॅट्समॅनला जीवदान देत होते, पण त्यांनी जाऊ दे बोलला, जाऊ दे, आउट करून टाके बॅट्समॅनला. सुंदर अशी झेल घेतली भावेश यांनी. डान्स करत होते, ते गरबा खेळत होते स्वतःच्या जागेवरच. चौकार. सुंदर चेंडू टाकलेला, पण थोडस गचाळचं यष्टीरक्षण आपल्याला दिसतंय. एकूण धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 29. 4 गडी बाद. चला 6 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत शिंदे, तुमचं प्राइज अजून ओपन आहे. 3 चौकार मारलेत तर 500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. 3 बॉल 3 चौकार मारलेत तर तुम्हाला 500 रुपये भेटणार आहेत. आणि एकूण धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 29. 4 गडी बाद. आणि शेवटचं षटक घेऊन आलेत ते म्हणजे अजिंक्य रहाटे उर्फ बंटी.
आणि अनिकेत शिंदे बाद झालेले आहेत. विकेट पडलाय त्यांचा. 500 रुपये तुमचे गेले हो. जाऊ द्या, ते फक्त बॅटच ठोकत होते. आता फलंदाजीसाठी आले ते म्हणजे बॅटरचं नाव काय? आदित्य. व्हाईट बॉल. आधी तू लय आधी यायचं होतं. शेवटचं षटक चालू आहे. 30 धावा झालेल्या आहेत आणि 4 चेंडूंमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. गोळा फेक करताना एसके. आरामात फेका. गोळा फेक करतायत. चला शेवटचा चेंडू. आधी तू आधी आला असतास तर सामना जिंकला असतास. आता खूप लेट झाले. 2 चेंडू बाकी आहेत. गौरव कुठे असतील? त्यांनी लगेचच माईकशी संपर्क साधायचा आहे. चला शेवटचा चेंडू आहे. आधी आता तू नंतर ये. अमित आता हे आलेले आहेत फलंदाजीसाठी. व्हाईट बॉल. चला एकच चेंडू टाकायचा आहे. चला हा सामना एक